करावा लागतो. तर त्यांच्या अशा माध्यमातून जे आपण 8 ब्रँचेस झालेल्या आपल्या सुरुवातीच्या काळाला मुख्य ब्रँच अमरावती, नंतर मोरूड, मोर्शी, चांदूर बाजार, परतवाडा, अंजनगाव, यवतमाळ आणि आज आपली नवी ब्रँच होऊन पाहते आहे 31 डिसेंबरला या चालू सेशन मध्ये म्हणजे मार्च 25 पर्यंत. तर एप्रिल टू 31 मार्च असं तो म्हणतो. तर आपल्याला ती आज सगळे जवळजवळ काही अंशी जागा मिळवणे, त्याला त्याच्यात विकसित करणे, लोकांचा सहभाग मिळवणे, म्हणजे आपली 31 मार्च पर्यंत आपली पूर्णता होईल. असा हा प्रगतीचा काळ हा सतत चालू आहे. आणि अशा काळामध्ये ते निसर्गाने आपल्याला सतत अवर्ग प्राप्त करून दिले. त्याला अवर्ग म्हटलं म्हणजे की सगळ्या गोष्टींनी तुम्ही समृद्ध असणारे किंवा समाजाला सेवा देण्यामध्ये किंवा त्यांच्या विकासाप्रमाणे आपण तयार करतो. आणि त्याही व्यतिरिक्त आपल्याला मानांकन म्हणून जी एक उच्चांक रँक मिळालेली आहे त्याला FSW म्हणतो आपण, आर्थिक सक्षम आणि उत्कृष्ट व्यवस्थापन. एखाद्या सोनाराने त्याचं व्हॅल्युएशन केल्यानंतर ते सोनं किती प्रत आपण धरू शकतो असं रिझर्व्ह बँकेने आपल्याला हा निकष आणि हा मानांकन दिलेलं आहे. ही आपल्यासाठी सर्वांसाठी एक फार अशी सुशोभित गोष्ट आहे. अशा या सगळ्या गोष्टीला आपण सर्व कारणीभूत. सभासद आहे, ग्राहक आहे. कारण कोणतीही गोष्ट करताना दुसऱ्याकडून प्राप्त करण्यासाठी काहीतरी अधिक सेवा देणे, अधिक समाधान करणे, अधिक खुशी देणे, आनंद देणे, त्यामधूनच ह्या गोष्टी करू शकतो. त्यासाठी आपल्याला सभासद, ग्राहक, कर्मचारी वर्ग, संचालक मंडळ हे सगळे याला प्रेरणास्थान असं म्हणावं लागतं. कारण एकच गोष्ट करून चालत नाही, तर सगळ्याच गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला प्रगती साधायची असते. कर्मचाऱ्यांची गोडी वाढवून, सगळ्यांचा सहभाग घेऊन, सगळ्यांच्या या दृष्टिकोनातून आपल्याला याची वाटचाल करायची आहे आणि दादांच्या स्वप्नाला कुठेतरी अधिक त्याला बळकटी द्यायची आहे. कारण आज आपला एक एक गोष्ट आपण करतो. कुठेतरी दादांनी म्हटलेलं आहे की बँकेला जे अद्ययावतीकरण करण्याची जी दृष्टिकोनाची जी आवश्यक आहे ती परिपूर्ण, ज्या गोष्टी आज नव्याने जे निर्माण होणं अपेक्षित आहे त्या गोष्टी पूर्ण आपण आज अद्ययावत सेवा देतो आहोत. त्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सांगण्यापेक्षा अद्ययावत सेवेतून आपण आपली बँक प्रगती करत आहे. आणि आज सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की जी आज स्वतःची प्रशासकीय इमारत जे 5 फ्लोर्स आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 13 कोटीची जी आपण इमारत केली, हाही आपल्या दृष्टीनं आपल्या सहभागातून एक असा हा सगळा प्रवास करताना आपण सहजासहज जे 25 वर्ष पूर्ण पार केले, ज्याला आपण रौप्य महोत्सव 27 डिसेंबरला आपण प्राप्त केलं, त्याला आपल्यासाठी एक प्लस पॉईंट म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभ हस्ते आपण तो प्राण पाडला. त्यामध्ये रौप्य महोत्सवी वर्ष, त्यानिमित्ताने स्मरणिकेचं विचार, बिल्डिंगचं लोकार्पण आणि आपलं प्रेरक असणारे, आपल्याला एक समाधान व्यक्त करणारे जे आपल्या ज्याच्यापासून आपण प्रेरणा घेतो, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं सुद्धा नाव होतं. असा त्रिवेणी संगम साधून आपण तो कार्यक्रम आयोजित केला. त्याच्याकडून असा खूप नियोजित म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या सहयोगातून अशा प्रत्येक लोकांच्या जे कोणी उपस्थित राहू शकले नाही, कोणी त्यांनी आपल्या ऐकवण्याच्या दृष्टिकोनातून ते ज्यांनी स्वतः त्याचा सुखद असा अनुभवला, त्यांच्या प्रतिक्रिया मिळून आम्हाला बरोबर एक मनाला समाधान आणि कुठेतरी आहे त्याच्यापेक्षा कुठेतरी आपल्याला अधिक काही साधायचं आहे ही दृष्टी ठेवून आपण त्याला एक मार्गक्रमित करत आहोत. अशा या प्रसंगी रौप्य महोत्सव पूर्ण कार्य करण्याकरता किंवा अशा प्रेरणा देण्याकरता तितकेच भागीदार किंवा हा सुखद क्षण अनुभवासाठी ग्राहक सभासद तितकेच आपण कारणीभूत असं मला वाटतं. त्याची सुद्धा तो आपण तितके भागधारक आहात. सोबतच कर्मचारी वर्ग सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांनी दिलेल्या कामाच्या बद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असा भविष्यात सुद्धा असाच काळ, कारण भूतकाळ असतो, भूतकाळाचं घेऊन आपल्याला वर्तमानात जगायचं असते आणि वर्तमानाच्या सोबतच कुठेतरी भविष्याचे वेध घेत असते, तर माणसाला कुठेतरी त्या दिशेने आपल्या माणसाचे पावलं पडतात. अशा या पद्धतीने भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचे वेध घेऊन त्याला आपल्या लोकांची साथ, कर्मचाऱ्यांची साथ, संचालक मंडळ त्याचा सगळ्यांचा सहभाग अपेक्षित असतो. तो आज आपण प्राप्त करू शकतो. त्याच्यामुळे एक एक गोष्ट आपण पूर्णत्व असलेल्या आज या वर्षाला आपली नवी ब्रँच असताना अजून कुठेतरी आपण प्रगतीचा टप्पा गाठू. आणि अशा या सगळ्याच्या दिलेल्या प्रतिक्रिया प्रती खूप एक मनाला भारावून गेलेलं असं एक वातावरण म्हणावं लागलं की कुठेतरी आपण गेल्यामध्ये कुठेतरी एक आपली समर्थता कुठे कमी पडत म्हणण्यापेक्षा अधिकाधिक उत्तेजन मिळण्याच्या दृष्टीने आपल्या ज्या काही भावना, आपले जे मनोगत व्यक्त केले हे आम्हा सर्व संचालक मंडळाला एक उपकारक आहे असं म्हणावं लागेल. आणि भविष्यात अशीच ही साथ आपली लावो. कर्मचारी वर्ग हा त्याचा एक अधिकृत वर्ग जरी असला पण आपलं ते मला तसं म्हणायचं आहे की आपण सगळ्या वर्गातून उत्साह निर्माण होतो. कारण आज त्यात एम्प्लॉई आहे, त्यांची एक कर्तव्याची भूमिका आहे
काम करताना निश्चितच चांगलं करणं हे आपलं कर्तव्य जरी असलं, परंतु आपला भाग आपलं एक समाधान जे करू शकतो आणि त्या माध्यमातून आपण कुठेतरी एक आयुष्यात आपल्या मोठ्या विषयाला अधिक कुठेतरी पारंब्या करून अधिक काहीतरी फारसं समाधान करण्याच्या दृष्टीने आपला सहभाग करतो आणि आपण दिलेल्या या सहभागाबद्दल पुन्हा आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपलं खूप सगळ्यांच्या प्रती मी जे कार्यक्रम झाल्याबद्दल आपण सगळेच भागधारक असल्यामुळे आपल्या सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन आणि आपल्या कृतज्ञतेबद्दल आम्हाला दिलेल्या सहभागाबद्दल आपण सगळ्यांच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करतो. सोबतच कर्मचारी वर्गांनी असाच भविष्यात सुद्धा आपल्या कुठेतरी पुढे आहे त्याच्यापेक्षा पुढे जाण्यासाठी एक सक्षम पाठबळ आम्हाला द्यावं, त्यांची भूमिका पार पाडावी आणि आमचे संचालक मंडळ सुद्धा आम्हाला असेच नेहमी प्रेरित करते राहील. अशा या सगळ्याच्या सहयोगातून जे दादांचं स्वप्न म्हणलं आहे तर ते आपण निश्चितच आहे त्याच्यापेक्षा कुठेतरी अधिक प्रगतपर करू इतकी अपेक्षा बाळगून मी माहिती देऊ शकतो. अध्यक्ष साहेबांनी आपल्या बँकेचा वाढता आले आणि त्या संबंधित होणारी प्रगती यासंबंधी आपल्याला माहिती दिलेली आहे. तसेच आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सुद्धा बँकेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो त्याकरिता शुभेच्छा देत आहे. तसेच अध्यक्ष, संचालक मंडळ आणि उपाध्यक्ष साहेब या सर्वांना विनंती करतो की आपल्या अचलपूर शाखेचा हा 10व्या वर्षात पदार्पण झालेला आहे, तर त्यानिमित्त आपण केक कापून तो साजरा करावा अशी मी त्यांना विनंती करतो. व्हिडिओ केला का? अरे समजा घेशील बा तिकडेच घेऊन जा, तिकडून जाऊन प्लेटमध्ये टाकून घे. आमचे व्हिडिओ दे ना, गरीब माणसाचे व्हिडिओ दे ना.